हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज मी बनवणार आहे बिर्याणी. तर चला आपण रेसिपीकडे वळू. हे बॉईल अंड आहे, हे गरम मसाला, जीरा, लाल तिखट, सुहाना मसाला, बिर्याणी मसाला, हळद, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कांदा, टमाटर आणि त्या 2 मिरच्या घेतलेत आणि मीठ आणि तांदूळ आपल्याला जेवढे लागेल तुम्ही तेवढे घेऊ शकता. मी तर 1.5 वाटी घेतले आणि तेल. चला आपण बिर्याणी करू. गॅस ऑन करून घेतला आहे. त्याच्यावर एक कढई ठेवू. कढईत पण केल्यावर जमेल किंवा कुकरमध्ये पण छान होते, पण मी आज कढईमध्येच करणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घेऊ. आपल्याला जेवढं लागलं, थोडंसं बिर्याणीला थोडंसं जास्तच लागतं, तर हे अशा प्रमाणात घेतलं मी. थोडेसे जिरे टाकून घेऊ. जिरे थोडेसे लालसर झाले तर आपण ते मिरच्या टाकू. त्याच्यामध्ये कांदा टाकू. कांदा बारीक पण चिरल्यावर जमतो, पण मोठा मोठा पण छान लागतो बिर्याणीमध्ये. तर मी थोडासा मोठाच चिरून घेतला आहे. आणि झटपट होणारी बिर्याणी, पण टेस्ट खूप मस्त लागते. थोडासा कांदा थोडासा लालसर होऊ. कांदा अगोदरच टाकायचा, कारण की लसूण अद्रकची पेस्ट टाकली ना, तो कांदा ते लसूण अद्रकची पेस्ट पूर्ण कढईला लागतं. त्याच्यामुळे कांदा अगोदर टाकायचा आणि पेस्ट नंतर टाकायची. असं करून बघा, एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने आहे. म्हणजे दम बिर्याणी असं नाही आहे, ते पण येते, पण ते कधी तर तुम्हाला दाखवेन. पण हे झटपट बिर्याणी आहे. म्हणजे चटरमटर आपल्याला कधी तर असं सुरू झालं की झटपट होऊन जाते, असं काही नाही, पटकन होऊन. थोडासा कांदा लालसर झाला तर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू. अशा पद्धतीने बिर्याणी केलं ना, कोणाला पण येईल ही बिर्याणी. एकदम सुपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. लसूण अद्रक थोडंसं लालसर झालं तर आपण टमाटर टाकून घेऊ. आणि गॅस. आता इथे थोडेसे मसाले टाकून घेऊ. हे मीठ टाकले मी, हळद, थोडासा बिर्याणी मसाला, इथं मी काळं तिखट वापरते आणि थोडंसं लाल पण टाकणार आहे. इथं आपण अंडे टाकून घेऊ, बॉईल केलेले. थोडंसं आपण तेलामध्येच तांदूळ टाकून घेऊ. सगळं हे मिक्स करून घेऊ आपण. इकडे थोडेसे गरम पाणी ठेवले, जे की गरम पाणीमध्ये टाकलं तर लवकर तांदूळ शिजतील पण आणि छान पण चविष्ट होईल. इथं कोथिंबीर आहे, ते आपण शेवटी टाकू, जे की छान पण लागेल आणि मस्त ग्रीन ग्रीन पण दिसेल. इथे आता गरम पाणी झालं आहे, आपण ते गरम पाणी टाकून घेऊ. आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी आपण टाकून घेऊ.
अशा पद्धतीने केले ना बिर्याणी एवढी चविष्ट लागते की बस मस्त लागते. एकदा करून ट्राय करून बघा आणि कोणालाही बिर्याणी येऊन जाईल. इथं कोथिंबीर टाकून थोडीशी टाकू आणि एक नंतर शिजल्यानंतर थोडीशी टाकून घेऊ. एकदम कलर तर मस्त आला आहे. आता आपण हे शिजायला ठेवू. आपण ह्याच्यावर काहीतरी झाकण झाकून घेऊ आणि थोडंसं मिडियम ह्याच्यावर गॅस ठेवू. चल आपण बिर्याणी शिजली आहे का बघू. आणि अजून थोडासा वेळ लागेल. ठीक आहे. कलर तर खूप मस्त आला आहे आणि वास पण एकदम मस्त येतो आहे. थोडंसं झाकून ठेवूया का. अजून थोडासा वेळ लागेलच. वाव मस्त शिजली बिर्याणी. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊ. असं मस्त ग्रीन ग्रीन आणि छान चवीला पण. आणि कलर तर बघा ना खूप मस्त आला आहे. बिर्याणी चव तर एकदम मस्त आली. अशी बिर्याणी करून बघा एकदम मस्त आणि छान होते. थोड्या वेळा आपण वाफेवर ठेवून घेऊ. बघा ट्राय करून बघा अशी बिर्याणी आणि कमेंट करून सांगा की कशी झाली. ठीक आहे. बाय.